नांदेड उत्तर विभागाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं ऑफिसचं उद्घाटन ज्यांच्या शुभास्ते झालं त्यातले राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी महापौर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाष साबणे, उत्तरचे आपले जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, शिवराज पाटील घोटाळकर, प्रदेशचे उपाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, वसंतरावजी सुगावे, विक्रमजी देशमुख, आपल्या शहराचे कार्याध्यक्ष माधवरावजी आवडे, नागनाथरावजी भिसेबाग, उदय चव्हाण, युवा नेते आमचे राहुल अंबर्डे, श्रीमती सुनंदा जोगदंड, दीपक पावडे, श्रीमती सुरेखा पाटील, बाळासाहेब भोसीकर, शिवाजी पाटील लग्दुमकर, एकनाथरावजी जाधव, वैजनाथ तरटुले, उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उत्तर विभागातील सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, नांदेड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमान हेंद्रे, पत्रकार मित्रांनी उपस्थित बंधुवर्ग दिली, मी रावसाहेब रावणगावकरांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की नांदेड शहरामध्ये अतिशय वर्दळीच्या ठिकाणी हा भाग म्हणजे खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी आज त्यांनी कार्यालयाचं हे ऑफिस उघडलं, त्याबद्दल त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद. अतिशय विस्तारानं माननीय प्रतापराव पाटील चिखलीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला जर नांदेडमध्ये वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं, त्याच्या विस्तारात जाणार. मी गेल्या 50 वर्षाच्या माझ्या राजकीय अनुभवातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आपले नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाला खूप मोठी संधी आहे. मी 3 वेळा आमदार राहिलो, 3 वेळा खासदार राहिलो, मंत्री राहिलो. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे भावी तरुण नेतृत्व करणारी मंडळी आहात. कुण्याही कार्यकर्त्याला तेव्हाच संधी मिळते जेव्हा त्याच्या मागे एखादा कर्तृत्ववान नेता असेल. तो ज्या पक्षात काम करतो त्या पक्षामध्ये लोकांना मान्यता असली पाहिजे. आणि तिसरं, आता प्रतापराव म्हणल्यासारखं सकाळी 8 पासून तर रात्री 12 पर्यंत लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याची मानसिकता त्या कार्यकर्त्याची असली पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं काय प्रतापराव खासदार झाले, आमदार झाले, अपक्षही होतात, शिवसेनेतूनही होतात,
बीजेपीतूनही होतात आणि राष्ट्रवादीमधून होतात. त्यांच्या प्रतापरावच्या जीवनाकडे जर तुम्ही पाहिलं, प्रतापरावला व्यक्तिगत जीवन नाही, व्यक्तिगत जीवनच नाही. सकाळी 6 पासून 8 पासून रात्री 10 पर्यंत 12 पर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झगडणारा नेता आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आज महाराष्ट्रामध्ये आपण ज्या मित्रपक्षाबरोबर काम करतोय, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथराव शिंदेची शिवसेना, आपले नेते अजितदादा पवार नेहमी आपल्या भाषणात म्हणतात की आम्हाला छत्रपती शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचाराचं राजकारण करायचं आहे. फार महत्वाचा जागा आहे, तुम्हाला मी सांगतो. त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये मुद्दा उल्लेख असतो. आताची जी काही सामाजिक परिस्थिती आहे, आता प्रतापराव म्हणल्यासारखं काही समाजातल्या लोकांचा विश्वास काही पक्षावर नाही. काँग्रेस स्वतःला सेक्युलर म्हणतो, आज धर्मनिरपेक्ष म्हणजे काँग्रेस. पण आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना माहित आहे की आता पक्षामध्ये काही दम राहिला नाही. सेक्युलर असलं तरी दमदार पाहिजे. तुम्हाला माहिती सेक्युलर आहे पण त्याच्यामध्ये काही दमच नाही, तर त्याच्या मागे कोणी राहत नाही. म्हणून प्रतापराव म्हणल्यासारखं आमचे जे गरीब समाजाचे दलित लोक असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, त्यांना काँग्रेसला पर्याय म्हणून देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते पाहतात. माझी तुम्हाला विनंती आहे, हे 2-4 महिने फार महत्वाचे आहेत. नेतृत्व कसं तयार होतं? प्रतापराव सरपंच झाले, जिल्हा परिषदचे 4 वेळा मेंबर राहिले, मग आमदार झाले, खासदार झाले, आमदार आहे. आमचे पोखरणा तुम्हाला माहित आहे, 25 वर्ष नगरसेवक होते. काय हेंद्रे तुम्हाला माहित आहे, पोखरणा 28 वर्ष नगराध्यक्ष, महापौर, आमदार. प्रतापराव म्हणलेली गोष्ट खरी आहे. आज आमच्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हेंद्रे जबरदस्त माणसं आपल्या बरोबर आहेत. तर कोकणाचं मी सांगितलं, आता माझं तुम्हाला माहित आहे, मी सांगायची आवश्यकता नाही. आमचा सुभाष सामने दिसायला भोळा दिसते, बरं तेवढं भोळा समजू नका, त्याच्या चेहऱ्याकडे जाऊन धोका खाऊ नका. 3 वेळा आमदार राहिलेला आहे. त्याचे वडील 3 वेळा आमदार होते. मी तुम्हाला सांगतो, एका गरीब समाजातला, मला वाटतं की त्याचे 1000 मतं आहेत की नाही त्याच्या जातीचे, नाही मला माहिती. आमच्या दिल्लीमधून आमदार झाला, 500 मतं नाही तो, पण आमदार झाला. म्हणून कलाकार आहे. कोकणाचे तसं आहे. इथून आमचे मोहनराव हंबर्डे आता आमच्या बरोबर आहेत. अविनाश घाटे जो स्वतः आमदार होता, त्याचे वडील 3 वेळा आमदार होते. जबरदस्त पळी आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मार्गदर्शन करणारी, तुम्हाला ताकद देणारी. मी जरी वयस्कर असलो, कुस्ती खेळत नाही, पण कुस्ती लावतो. तुम्हाला माहिती आहे. म्हणून प्रतापराव जसं म्हणतात हेंद्रे, आपल्या पक्षाला खूप मोठी संधी आहे. मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, मग ती पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल की महानगरपालिका असेल, त्यामध्ये नंबर 1चा पक्ष आपला राष्ट्रवादी काँग्रेस आपण करूया.
आपल्या सर्वांच्या ताकदीवर याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आता माझी तालुका अध्यक्षांना विनंती आहे. आता आमच्या रावणगावकरनं जिल्ह्याचं हे ऑफिस उघडलं. आता तुम्ही प्रत्येकाने तालुक्यामध्ये ऑफिस उघडलं पाहिजे. आणि मी आणि प्रतापराव तुम्हाला हे आश्वासन देतो की तुम्हाला त्या ठिकाणी ऑफिस उघडण्यासाठी जी काही ताकद लागते ती ताकद प्रतापराव तुम्ही आम्ही देऊया आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं ऑफिस झालं पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे. प्रतापराव बोलले खरं आहे, जे लोकांचे प्रश्न सोडवणारे राहतात ते जास्त मुंबईला दिसत नाही. तुम्हाला ते गावात राहतात, तालुक्यात राहतात, तोपर्यंत तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाही. माझी आपल्याला विनंती आहे, पक्षाची ताकद तुमच्या बरोबर आहे, प्रतापरावची ताकद तुमच्या बरोबर आहे, अजित दादाचं बळ तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कुस्ती लढायची आहे. प्रतापराव म्हणले, कोणीतरी म्हणाला की बा पक्षाकडून आम्हाला काय बळ मिळणार. अरे बाबा, बळ त्यालाच मिळाल त्याला थोडं खुराक देत तर कुस्ती जिंकू शकेल. ज्याच्यात बळच नाही त्याला खुराक मिळणार नाही. पहिले तुम्हाला दंडबैठका मारावे लागतील. ऐन वेळेला कुस्तीसाठी तुम्हाला जी ताकद आहे ती ताकद द्यायचं प्रतापराव आम्हाला दादाला सांगावं लागत नाही. तुम्हाला म्हणजे पण पुण्या पैलवानावर ताकद लावायचं. तुम्ही 2 महिने तरी पैलवानगी केली पाहिजे. तुम्ही शर्ट काढून उभा टाकल्यावर आम्हाला वाटलं पाहिजे की हा मसलवाला आहे, हा निवडणूक जिंकू शकतो, मगच पक्षाची ताकद तुम्हाला मिळेल. नाहीतर तुम्ही फक्त पक्षाची ताकद आम्हाला मिळावं आणि मी निवडणूक लढावं असं कधी होत नाही. चांगली परिस्थिती आहे. आपण चांगलं नियोजन करूया. आता प्रतापराव सांगितल्याप्रमाणे 16 तारखेपासून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता आपण दौरे ठेवलेले आहेत. वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, यावर्षी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. मी महाराष्ट्र शासनाचं, देवेंद्रजी फडणवीस, आपले अजितदादा, एकनाथ शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं. जोरदार टाळ्या वाजवा. त्याच्यामध्ये माझ्या 50 वर्षाच्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकट आलं असताना शेतकऱ्यांच्या मागे पॅकेज याच्यापूर्वी कधी मिळालेलं नाही. माझी आता एवढीच विनंती आहे, गावाचे काही गरीब शेतकरी असतात, काही गरीब शेतमजूर असतात, ज्यांचं घर पडलं, ज्यांची विहीर बुजली, पण काही वेळा तालुका पातळीवर काम करणारे जे अधिकारी आहेत अशी लोक त्यातून वगैरे जातात. माझी आपल्याला विनंती आहे, आपण तालुक्याच्या ठिकाणी अशी जी मंडळी आहे, अतिवृष्टीमध्ये त्यांचं नुकसान झालं पण जी गव्हर्नमेंटच्या योजनेमधून वगळली गेली त्यांना आपण मदत करूयात, झाली पाहिजे. असे लोकांची जर आपण मदत केली तर तो कधी विसरत नाही. म्हणून अतिशय चांगलं वातावरण आहे. शासनानं जाहीर केलंय की दिवाळीच्या अगोदर हे पॅकेज वाटत नाही. प्रतापराव, त्यामुळे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. कारण लोकांमध्ये सध्या खूपच मोठं नैसर्गिक संकटामुळे आपत्ती आहे. लोक खूप हैराण आहेत, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. आणि ही मदत जर झाली तर शेतकरी पुन्हा रब्बीचं पीक घेण्यासाठी जर समर्थ झाला तर खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला आपण मदत केल्यासारखी होईल. मी फार विस्तारात जात नाही. रावणगावकर अतिशय सुंदर कार्यक्रम घेतला, सुंदर असं ऑफिस त्या ठिकाणी उघडलं आणि काही आमच्या
हिमायतनगरच्या आणि तिथे इतर कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. रावणगावकरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.